अगं बाई शामलू. आता कामाच्या काही गडबडीमध्ये काही वेळा काही गोष्टी राहून जातात, काय ते पुढे सांगतेच. त्या अगोदर इकडे पेरू खाऊन मग मी आईसाठी मस्त असा काढा बनवायला घेतला. तिला थोडीशी सर्दी झाली आणि घशात खवखव आहे, याच्याने खूप फरक पडतो. त्यानंतर एक महत्त्वाचं शूट होतं ते केलं आणि त्यानंतर पुन्हा लागले कामाला. आता बाळ छोटं आहे त्यामुळे सतत मला उंबरटाले पण करणं नाही होत, परंतु मार्गशीर्ष गुरुवार आहे म्हणून मग मी उंबरटाले पण करून घेतलं आणि माझी क्लासची तयारी चालू होती. तेवढ्यात मॅडम आतमध्ये बरं क्लासवरून आठवलं, आपली पुढची बॅच येत्या 1 जानेवारीला सुरू होते. सो तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर स्क्रीनवर नंबर देते. श्रीचे फ्रेंड्स आले होते, सो त्यांच्यासोबत तो खेळायला गेला आणि त्यानंतर मी स्वयंपाक आवरला, कारण की मला परत पूजा वगैरे आहे. शांभवीला झोपवलं आणि मग मी साडी नेसली. मॅडम झोपल्या की सगळंच आवरायचं असतं, परंतु आवाजही होऊ द्यायचा नाही, कारण का भीती वाटते की अचानक उठली तर आणि मग सगळंच राहून जाईल. आणि मला माहिती आहे ज्या कोणी नवीन आया आहेत त्या या गोष्टीशी नक्की रिलेट करतील. त्यानंतर सुंदर अशी पूजा मांडली. पूजा झाल्यानंतर पोथी वगैरे पण वाचून घेतली आणि आज मी प्रसादासाठी रबडी बनवलेली. याचा पहिला पार्ट मी शेअर केलेला आहे, तो पाहिला नसेल तर नक्की बघा. आरती वगैरे झाली तोपर्यंत मॅडम उठल्या होत्या आणि छानपैकी तिचा ड्रेस वगैरे हे आले होते, त्यामुळे त्यांनी चेंज केला. सगळ्यांना आरती दिली आणि देवीला नैवेद्य अर्पण करून अशी सुफळ संपूर्ण पूजा झाली. परंतु माझ्याकडनं काय चूक झाली ते तुम्हाला आता सांगते. मी ना यांच्यासाठी येतील त्यावेळी गरमागरम शाबू बनवावा म्हणून भिजत घातलेला होता. हे ड्युटीवरनं आले आणि शाबू बनवायला घेतला. सगळा छान बनवला आणि त्याच्यामध्ये मी मीठ टाकायचं विसरले आणि त्यानंतर मग जेव्हा ते त्यांना वाढला मी शाबू तर त्यावेळी ते म्हणायला लागले आत्तापर्यंतचा सगळ्यात बेस्ट शाबू झाला, एक घास खाऊन बघ. आणि माझा उपवास सोडायचा चालू होता त्यामुळे मी एक घास खाल्ला तर अगदी आणि बेचव होत. कामाच्या घाईत तुमच्याकडून असं कधी झालंय?